अतिशय अतिशय आनंदाची खुशखबरची बात आहे। सुरुवातीला फक्त जस्ट एका सेकंदामध्ये पूर्ण वाचून घ्या। विषय आहे एसटी महामंडळ भरती 2026 चा, ज्याची प्रतीक्षा करत होतो आपण। 17,000 प्लस जागांची भरती येणार। त्याच्यामध्ये जागांची थोडी तफावत झालेली आहे। सुरुवातीला आता मिळालेल्या अपडेट नुसार, मागे आज हे जे अपडेट आहे 2-3 दिवसापूर्वी आलेले, आपल्याकडून अपडेट करण्यास थोडा लेट झाला। लक्षात घ्या, अपडेट असं आलेलं आहे, जी काही एसटी महामंडळामध्ये आपण म्हणत होतो 17,000 प्लस जागेसाठी भरती येणार, ती अति तत्काळ भरती आता या ठिकाणी होणार आहे लवकर, म्हणजे अगदी काही दिवसातच त्याची ऍड पडणार आहे। परंतु त्यापूर्वी याच्यामध्ये अपडेट असं आहे की विषय त्याचा जर तुम्ही समजून घेतला तर गट क आणि गट ड, त्याला आपण थोडक्यामध्ये म्हणू शकतो घटक संवर्ग 3 वर्ग व 4 वर्ग, म्हणजे गट क आणि गट ग पदासाठी जे रिक्त पदे आहेत त्याच्या बाबत, जे काही रिक्त पदाची स्थिती आहे त्याच्याबाबत माहिती मागून घेतलेली आहे। ठीक आहे, आता ती कुठल्या विभागातली माहिती आहे, म्हणजे ही भरती ऑल ओव्हर महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागासाठी असणार आहे। त्याच्यामुळे सुरुवातीला विभाग तुम्ही जाणून घ्या। लक्षात घ्या, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा। त्याच्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर, बीड, मराठवाडा साईड, जालना, नांदेड, धाराशिव, परभणी, नागपूर विदर्भ साईड, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ विभाग इत्यादी सर्व विभागामध्ये जे जे घटक संवर्ग 3 वर्ग व वर्ग 4 याच्यामध्ये कार्यरत आहेत आणि जी रिक्त पदे असणार आहेत त्यांचा सगळ्यांचा अहवाल डाटाबेस मागून घेतलाय की किती पदे या ठिकाणी रिक्त आहेत। लक्षात घ्या, कुठलीही भरती येण्यापूर्वी काय होत असतं, शासन काय करत असतं, त्या विभागानुसार त्या रिक्त पदाची माहिती अहवाल मागून घेत असतं, म्हणजे पुढे चालून त्याच्या अनुषंगाने किती जागा त्या ठिकाणी पब्लिश करायच्या आहेत किंवा किती जागेसाठी भरती काढायची ह्या गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर करत असतं। तर तो अहवालानुसार साधारणपणे 15 ते 17 हजाराचा आकडा त्या ठिकाणी रिक्त जागेचा गेलेला आहे मित्रांनो। त्याच्यामुळे काय होणार आहे, आपण जे म्हणत होतो की 17,000च्या आसपास भरती, याच्यामध्ये आणखी थोडेफार चेंज होऊ शकतात, तर परंतु 15 ते 17 हजारामध्ये भरती 100% आता होणार आहे। मग प्रश्न पडतो, ही भरती परत परमनंट आहे की कॉन्ट्रॅक्ट, तर या ठिकाणी आणखी पर्यंत तरी 99% ही कॉन्ट्रॅक्ट बेस्ड भरती असणार आहे। आता याला पुढे चालून एक्झाम होणार नाही, हे कुठलेच अजून अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले नाही आणि कदाचित होऊ पण शकते, नाही पण होऊ शकत। त्यामुळे तुम्ही कुठले पुस्तक वाचायचे किंवा कुठले नवीन घ्यायचे याच्या बाबतीत जास्त संभ्रम निर्माण करून घ्यायचा नाही। परंतु तुम्ही जो सरळ सेवेचा अभ्यास करता, मराठी, इंग्रजी, व्याकरण, जनरल नॉलेज, त्याच्यानंतर रिजनिंग, हे सगळ्यांचा अभ्यास तुम्ही तर चालूच ठेवायचा, म्हणजे इन फ्युचर जरी एक्झाम झाली तरी तुम्हाला काही गोष्टी सोयीस्कर होतात। ठीक आहे, हे झालं परीक्षेबाबत आणि जे अपडेट होतं 3 व 4 ची रिक्त पदांचा अहवाल मागवण्याबाबत, एवढ्या डिव्हिजनचा सर्वांचा अहवाल त्या ठिकाणी मागवलाय। मग आता प्रश्न पडतो, नेमकं भरती कुठल्या कुठल्या पदासाठी येणार, कारण की ह्याच्यामध्ये वाहक आणि चालक ह्या 2 पदासाठी तर फिक्स भरती होती, परंतु जो अपडेट आहे, जो अहवाल परिपत्रक जे शासनाने काढलेलं होतं त्याच्यामध्ये आता बरेच सारे पद पुढे येत आहेत, बऱ्याच पोस्टसाठी ही भरती निघणार आहे, म्हणून ते पदे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे। विभागीय कर्मचारी अधिकाऱ्यांना दिलेले आहे, त्याच्यामध्ये चालक तथा वाहक, चालक आणि वाहक म्हणजे बस कंडक्टर आणि बस ड्रायव्हर, हे 2 मुख्य पदावर जास्त फोकस असणार आहे। त्याच्याच बरोबर या ठिकाणी शिपाई पदांचा सुद्धा आढावा मागून घेतलेला आहे त्यांनी। लिपिक म्हणजे क्लर्क तुमचा असणार आहे, टंकलेखक, स्टेनो आणि इतर पदे त्यामध्ये टेक्निकल असणार आहेत। अशा वेगवेगळ्या पदांबाबत आढावा त्यांनी मागून घेतलेला आहे, जेणेकरून या ठिकाणी पुढील प्रोसेस ते करणं सोपं जाईल। मग आता हा आढावा मागवल्याच्या नंतर भरतीला आणखी 6 महिने लागेल का किंवा 1 वर्ष लागेल, तर अजिबात नाही। याची जी जाहिरात आहे ती लवकरच आता या ठिकाणी पुढच्या 15 ते 1 महिनाभरामध्ये येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो। कारण की काय, हे भरणं, रिक्त पदे भरणं काळाची गरज आहे। पुढे चालून 2-3 महिन्यावरती दिवाळी आलेली आहे, मोठा सण उत्सव असतो, त्याच्यामुळे प्रशासनावर म्हणजे एसटी महामंडळाचे कर्मचारी असतात, विभागावर अति ताणतणाव असतो, अतिशय जास्त लोड असतो। त्याच्यामुळे काय करायचंय, या ठिकाणी ह्या ज्या भरत्या निघालणार आहेत त्याला सर्वांनी या ठिकाणी खूप सिरियसली घ्यायचं आहे, कारण ही संधी तुमच्या हातून जाता कामा नये आणि खूप दिवसापासून तुम्ही वाट पाहताय। त्याच्यामुळे काय, पुढे
याच्यामध्ये विषय असा होणार आहे की ज्या आपल्या नवीन बसेस येणार होत्या त्या सुद्धा या ठिकाणी ऍड झालेल्या आहेत बऱ्यापैकी, म्हणजे 50 ते 60% एसटी महामंडळाच्या ताफ्यात बसेस दाखल झालेल्या आहेत. ठीक आहे. आणि कंत्राटी पदावर सध्या तरी अपडेट नुसार आहे, कंत्राटीत पुढे चालून याचा कदाचित भरती होऊ शकते. मग प्रश्न पडतो, ही भरती 15 ते 20 दिवसातच का येऊ शकते? कारण की विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बिडिंग जी प्रोसेस असते, बिडिंग म्हणजे ज्या कंपन्याला टेंडर दिलेलं असतं त्याच्यामध्ये 5 कंपन्या 10 कंपन्या असे वेगवेगळ्या कंपन्या असतात, त्यापैकी एक कंपनी सिलेक्ट करून त्या कंपनीला हे पूर्ण प्रोसेस कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं की तुम्ही आमच्यासाठी म्हणजे हे 15,000 ते 17,000 कॅन्डिडेट आम्हाला फुलफिल करायचे आहेत, भरायचे आहेत. मग ती कंपनी तिथून पुढची प्रोसेस राबवत असते. म्हणजे सिलेक्शन कॅटेगरी ते सर्व प्रशासन त्या कंपनीला सांगत असतं सिलेक्शन कशाच्या आधारे, एक्झाम, मार्क, कॅटेगरी, व्हॉट एव्हर, त्याच्यानंतर क्रायटेरिया, नंतर डॉक्युमेंट्स कुठले मागून घ्यायचे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड होत असतात. त्याच्यामुळे जवळपास ही बिडिंग प्रोसेस पण जवळपास कम्प्लीट झाली आणि ती मंजुरी पण शेवटच्या टप्प्यामध्ये होती. आणि दुसरी ही अपडेट नुसार ज्या रिक्त पदांचा आढावा शासनाला पाहिजे होता, प्रशासनाला, तो सुद्धा त्यांनी या ठिकाणी मागून घेतलाय. म्हणजे जवळपास या भरतीची प्रोसेस 80 ते 90% या ठिकाणी झाली, राहिली 10% उर्वरित छोटे मोठे काम ते 8-15 दिवसात होणं अपेक्षित आहे. आणि भरती लवकरच नोटिफिकेशन आउट होऊ शकते. म्हणून ज्या जे विद्यार्थी या भरतीची वाट पाहत होते त्यांनी सर्वांनी याची तयारी करायची आहे. आता जर तुम्ही कंडक्टर पदासाठी भरणार असाल किंवा इच्छुक असाल तर त्या ठिकाणी बॅच बिल तुमच्याकडे आवश्यक आहे. म्हणून बॅच बिल लगेच तुम्ही काढला तरी चालेल, त्याला जास्त वेळ लागणार नाही. 3-4-8-15 दिवस कन्सिडर करा, तेवढ्या वेळेमध्ये तुमचा बॅच बिल येतो. आणि जे ड्रायव्हर पदासाठी या ठिकाणी इच्छुक आहेत त्यांना एक्सपिरियन्स असेल तर बेस्ट आहे. आणि दुसरं तुमचं लाईट मोटर व्हेकल, हेवी मोटर व्हेकल हे लायसन्स असणं तुमच्याकडे बंधनकारक असणार आहे. जर लायसन्स नसेल तर जरी तुम्ही इच्छुक असाल तरी त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. कारण शासकीय नोकरी आहे, जरी कॉन्ट्रॅक्ट नोकरी असली स्वरूपाची तरी शासन याला प्रेफर करतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये लायसन्स असणे बंधनकारक आहे. म्हणून कोणाचं जरी लायसन्स नसेल किंवा बॅच बिल नसेल, या सर्वांनी लगेच प्रोसेस तयारीला करायची आहे. त्याच्यानंतर इतर लागणारे डॉक्युमेंट तुमचे जे शैक्षणिक डॉक्युमेंट आहेत 10वी-12वीचे मार्कशीट, प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, व्हेरिफिकेशन, तुमचं आयडी कार्ड, वोटिंग कार्ड किंवा आधार, पॅन आणि ऍक्टिव्ह मोबाईल नंबर, रजिस्टर ईमेल आयडी, लेटेस्ट वाले पासपोर्ट साईज फोटो हे तुम्ही रेडी ठेवायचे. त्याच्यामुळे काय होणार आहे, पुढे चालून तुम्हाला या भरतीला सोयीस्कर सगळ्या गोष्टी होणार आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खुश खबर आहे, लगेच तुम्ही या भरतीची तयारी सुरू करायची. याच्यामध्ये तुम्हाला डाऊट, प्रश्न किंवा आणखी काही विचारायचं असेल कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून तुम्ही विचारू शकता. सर्व प्रश्नांचे उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.